गुंतवणूक सगळी जेवढी महाराष्ट्राला मंजूर होती ती सगळी गुजरातला गेली आहे, हे स्पष्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून हे कोणते टॉल क्लेम्स करतात, कोणते मोठे मोठे दावे करतात, हे तिकडे जाऊन ते करत असतील. ही शोकांतिका आहे की मोदींना ट्रम्पच्या इनॉग्रेशन सेरेमनीसाठी पण बोलवलं गेलं. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलेलं आहे. ओबीसी कोट्यामधून ते आरक्षण मागताय. देवेंद्र फडणवीस ते आरक्षण देतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. वाटतं का ओबीसी? मागच्या वेळेस झालं नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात सगळं मतदान गेलं. त्यांच्या विरोधात जे फडणवीसजींच्या विरोधात गावांमध्ये एवढं तीव्र इमोशन होतं मागच्या वेळेस, आणि आता तेच त्यांच्यावर थोपवले गेले मुख्यमंत्री म्हणून जबरदस्तीने. ईव्हीएम सीएम मागील अनेक वर्षापासून विमान सेवा सुरू झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले, पण चार तासाच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्र्यांनी 100 दिवसात विमान सेवा सुरू करू असं म्हणाले. उद्घाटन हे आपण 20 वेळा बघितलं असेल, विमान सेवा सुरू होणार आहे हे 20 वेळा ऐकलं असेल. आम्ही वाट बघतोय आणि काही होत नाहीये. परवा तर मी ऐकलं कोणतं तरी एक चार्टर विमानाचं काहीतरी हे तारीख पण आली होती. अजून काही भाजपला काही शक्यच नाही आहे, भाजप काही करू शकत नाही. आणि सोलापुराची शोकांतिका की आपल्याला मंत्रिपद पण त्या ठिकाणी मिळालं नाही. कदाचित कोणाची केपेबिलिटी तेवढी नसेल की मंत्रिपद मिळावं, किंवा आपापसातली भांडणं असतील ज्याच्यामुळे नाही. पण नेहमी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा सोलापूरला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद सोलापूर जिल्ह्याला मिळाला. आणि आज शोकांतिका की एक साधं मिनिस्टर ऑफ स्टेट पण सोलापूरला मिळू शकलेला राज्यमंत्रीपद.